अवहेलना सहन करून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनी पूर्णपणे कामाला झोकून दिलं। आता महायुतीला पूर्ण बहुमत मिळवून देण्याचं काम फडणवीसांनी केलेलं आहे, अशा शब्दात भुजबळांनी फडणवीसांचं कौतुक केलंय। देवेंद्र फडणवीसांनी 2.5 वर्षांपूर्वी त्याग केला होता। आता फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री पदासाठी आमची पहिली पसंती ही देवेंद्र फडणवीस यांनाच आहे, असं मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं। पक्ष नेतृत्वाचा माझ्याबद्दलचा विश्वास असून निश्चितपणे ते चांगली जबाबदारी मला देतील, असंही विखे पाटील म्हणाले। नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना सर्वाधिक संधी मिळणारे ज्येष्ठ अनुभवी नेत्यांचे पत्ते कट होणार, तर 50 पेक्षा कमी वय असणाऱ्यांना तरुण तडफदार नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार आहे, अशी माहिती मिळते। महायुती टिकवायची असेल तर तटकरेंना सत्तेमध्ये सहभागी करून घेऊ नये, अशी विनंती थोरवे यांनी महायुतीतील नेत्यांना केली आहे। तसेच कर्जतमध्ये अपक्ष उमेदवाराचं सर्व नियोजन तटकरे कुटुंबियांनी केलं होतं, असा आरोप करत थोरवेंनी तटकरेंच्या विरोधामध्ये एल्गार पुकारलाय।